नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव डॉक्टर कल्याणी सरफ. मी विषयतज्ञ कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया येथे कार्यरत आहे. आज आपण अजोला लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती घेणार आहोत. जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढीसाठी अजोला हे उत्तम असं तंत्रज्ञान आहे. तर चला आज आपण जाणून घेऊया अजोला लागवड तंत्रज्ञानाविषयी. याकरिता फार जास्त जागेची आपल्याला गरज नाही आहे. सर्वप्रथम तुम्हाला 6 बाय 4 फूट लांबीचे आणि 1.5 फूट खोलीचे तळे तयार करायचे आहे, किंवा तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये बघत आहे अशा प्रकारची रेडीमेड कॅरीबॅग पॉलिथिनसुद्धा अजोला उत्पादनासाठी उपलब्ध आहे, त्याचाही वापर करू शकता. तसेच त्यामध्ये 10 ते 12 सेंटीमीटर पाणी साचेल एवढी त्याची खोली ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ताडपत्री पूर्ण खड्ड्याभर अंथरून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधून पाण्याचा कुठलाही निचारा होणार नाही. त्यानंतर आपल्याला या खड्ड्यामध्ये, या तळ्यामध्ये 2 किलो शेणखत, 1 किलो माती आणि 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचे आहे आणि ते योग्य प्रकारे मिसळून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला 500 किलो अजोलाचे बियाणे त्या तळ्यामध्ये सोडायचे आहे. 1-7 दिवसानंतर अजोला पूर्णतः वाढून तयार होईल. त्यानंतर तुम्ही ते दररोज 1 ते 1.5 किलो त्यातनं उत्पादन घेऊन जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा समावेश करू शकता. तर कुठल्या जनावरांना आपण अजोला देऊ शकतो? यामध्ये आपण म्हशीसाठी, गाईसाठी, शेळीसाठी, कोंबड्या, बदकपालन, ससेपालन या सर्व जनावरांमध्ये अजोला त्यांच्या खाद्यामध्ये याचा आपण समावेश करू शकतो. म्हशीसाठी तुम्ही 1 ते 1.5 किलो, गाईसाठी 1 किलोपर्यंत, शेळ्यांसाठी साधारणतः 800 ग्रॅमपर्यंत आणि कोंबडीसाठी 100 ते 120 ग्रॅमपर्यंत प्रतिदिवस त्यांच्या खाद्यामध्ये अजोल्याचा समावेश करू शकता. गाई म्हशींना अजोला दिल्याने त्यांचे दूध उत्पादन वाढते, तसेच दुधातील घट्टपणाही वाढतो. शेळ्यांना अजोला दिल्याने त्यांचं वजन वाढ होते. कोंबड्यांमध्येही ब्रॉयलर कोंबड्या असतील तर वजन वाढ होते आणि संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की कोंबड्यांमध्ये अजोल्याचा समावेश केल्याने अंडे देण्याचीही क्षमता वाढते. अशा प्रकारे अजोला हा स्वस्त दरात बहुउपयोगी अत्यंत पौष्टिक असा चारा आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी या चाऱ्याचं आजच अवलंब करावा असा हा भरपूर जीवनसत्वयुक्त, विटॅमिनयुक्त पौष्टिक चारा आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया येथेही भेट देऊ शकता. धन्यवाद.